8 दिवसांपूर्वी दिल्लीतील UPSC प्रशिक्षण केंद्राच्या तळघरामध्ये पाणी साचून झालेल्या दुर्घटनेत 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यानंतर कोल्हापुरातील गल्ली बोळांमध्येही 5वी पासून ते अगदी UPSCच्या अभ्यासक्रमांपर्यंतच्या क्लासेस आणि स्टडी सेंटरच्या सद्यस्थितीची चर्चा सुरू झाली. ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, RK पोवार यांच्यासह अन्य सदस्यांनी आज महानगरपालिका प्रशासनाला कोल्हापूर शहरातील क्लासेस आणि स्टडी सेंटर योग्य इमारतींमध्ये आहेत का, त्यांना रीतसर परवाने आहेत का असे सवाल उपस्थित केले. यावर परवाना विभागाचे अधीक्षक राम काटकर यांनी शहरात 64 क्लासेसना परवानगी देण्यात आल्याचं सांगितलं. काटकर यांनी महापालिकेनं शहरात किती अनधिकृत कोचिंग क्लासेस आहेत आणि किती तळघरांमध्ये भारतात याची तपासणी केली नसल्याचं सांगितलं. यावर कृती समितीच्या सदस्यांनी महानगरपालिकेचा नगररचना विभाग, परवाना विभाग, अतिक्रमण विभाग आणि अग्निशमन विभाग या सर्वांच्या अनागोंदी कारभारामुळे कोल्हापुरात अनधिकृत कोचिंग क्लासेस, स्टडी रूम सुरू असल्याचा आरोप करत येत्या 15 दिवसात याबाबत योग्य ती कार्यवाही झाली नाही तर आंदोलन छेडलं जाईल असा इशारा दिलाय. यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी महापालिकेच्या संबंधित सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी क्लासेसची तपासणी करावी असे आदेश दिले. उपायुक्त साधना पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता NS पाटील, नगररचना विभागाचे उपशहर रचनाकार रमेश मस्कर, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, कृती समितीचे अशोक भंडारे, दिलीप पवार, संभाजी जगदाळे, फिरोज शेख आदी उपस्थित होते.